तर मी युतीचा धर्म पाळला, मात्र अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही, असा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. अजित पवारांवर कुठलीही टीका केली नाही. अजित पवारांनी सुरुवात करायला नको होती, आता शेवट जनताच करून दाखवेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हा आरोप केला आहे. पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवतात. तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणुका, पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं, तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना. असं आहे बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू. काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. त्यामध्ये मात्र आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्ट्रॅटेजिकली आम्ही सुरुवातीलाही चर्चा केली होती आणि मी ते अनाऊन्सही केलं होतं, काही लपवून नाही ठेवलं कोणापासून, की इथे दोन प्रमुख पक्ष आहेत, भाजप आणि राष्ट्रवादी. बाकी पक्ष हे छोटे आहेत तिथे तुलनेनं, त्यांचं फार अस्तित्व नाही आहे. आम्ही जर अलायन्स करण्याचा प्रयत्न केला तर दोघांचेही जे कार्यकर्ते आहेत मजबूत आहेत, यांना जागा मिळणार नाही आणि त्याचा फायदा घेऊन आयतं उभाठा आणि शरद पवारांची पार्टी, नंतर शरद पवारांची पार्टी त्यांच्या सोबत आली, हे आमच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतील आणि त्यातनं एक प्रकारे त्यांना आयते अशा प्रकारचे लोक मिळतील. आणि म्हणून या दोन महानगरपालिकांमध्ये आपण जर युती केली नाही तर सत्ता पक्षाची जी सगळी स्पेस आहे आज विधानसभेत तयार झालेली, ही आपल्याकडे राहील. आपण फ्रेंडली फाईट करू शकतो, कारण ही काही विधानसभेची निवडणूक नाही आहे. अर्थात त्याच्यामध्ये मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही. ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही, तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही. कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं, मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही. दुसरं मी ठरवलं होतं, कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो, मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो, कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो. त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं.